बघा आता पुढचं एक्झाम्पल त्याच्यातलं. y इक्वल टू कॉस क्यूब आहे बघा इथं. कॉस इनवर्स ऑफ एक्स क्यूब. टर्म व्यवस्थित समजून घ्या काय दिलंय ते. मग हीच टर्म मी असं मांडू शकतोय, कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स क्यूब, आणि हा कॉसचा क्यूब आहे म्हणजेच या ब्रॅकेटचा क्यूब येणार. आता आपले इनवर्सचे सगळे फॉर्म्युले चेक करा. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. कॉस ऑफ कॉस इनवर्स एक्स हे येतं इक्वल टू एक्स. चेक करून घ्या फॉर्म्युल्यामध्ये. हेच तुम्ही असं जरी घेतलं, कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स, याचं सुद्धा आन्सर एक्सच येतं. मग इथं काय बघा बरं, कॉस ऑफ कॉस इनवर्स आहे. कॉस ऑफ कॉस इनवर्स असेल तर हे सगळं काढून टाकायचं आणि तिथं लिहायचं एक्स. मग इथं काय येईल, इथे येणार कॉस आणि कॉस इनवर्स काढून टाक, एक्स क्यूब आणि त्याचा क्यूब येणार. बघा समजतंय का. अशा परिस्थितीमध्ये ह्या घातांकांचा गुणाकार करायचा, म्हणजेच हे येणार एक्स रेस टू 9 येणार. मग एक्स रेस टू 9 आहे इथं. डिफरन्शिएटिंग with respect to x dy by dx equal to x raised to 9 याची डेरिव्हेटिव्ह येणार 9 x raised to 8. हे त्याचं फायनल आन्सर आहे. कंप्लीट करून घ्या. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू ह्याच्यासारखंच आहे, आता जसं झालंय तसंच. साइन रेस टू 4 ऑफ साइन इनवर्स ऑफ रूट एक्स. मग इथं परत एकदा हे असं मांडून घेतो, साइन ऑफ साइन इनवर्स रूट एक्स, आणि हे पहिल्या साइन रेस टू 4 आहे, इथं लिहा ब्रॅकेट रेस टू 4. परत एकदा इथं तशीच ऍडजस्टमेंट आलेली आहे. याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, साइन ऑफ साइन इनवर्स एक्स दिस इज इक्वल टू एक्स. म्हणजे हे दोन्ही पण काढून टाकायचे आणि फक्त एक्स लिहायचं. तसं इथं काय येणार, हे दोन्ही पण काढून टाका, रूट एक्स येणार, आणि रूट एक्स रेस टू 4 आहे, म्हणजे रूट एक्स तुम्हाला 4 वेळा घ्यावं लागेल. मग बघा बरं किती होईल ह्याचं. किंवा ह्याला मी असं पण मांडू शकतो, रूट एक्स म्हणजेच काय, एक्स रेस टू 1/2 रेस टू 4. अशा परिस्थितीत घातांकांचा गुणाकार होतो आणि हे येणार एक्स रेस टू 2. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx equal to x square ची डेरिव्हेटिव्ह 2x. हे त्याचं फायनल आन्सर. एक्झाम्पल बघा कशा पद्धतीने आहे. y इक्वल टू cot इनवर्स ऑफ cot e रेस टू x चा स्क्वेअर, हे असं दिलेलं आहे. इथं परत एकदा आलेलं आहे बघा असंच, कॉट इनवर्स कॉट म्हटलेलं आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लिहून देतोय परत एकदा इथं. कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स इट इज इक्वल टू एक्स.
हे दोन्ही पण कॉट इनव्हर्स कॉट काढून टाकायचे, म्हणजेच y इक्वल टू काय येणार, ई रेस टू एक्स चा स्क्वेअर. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स येते, मग हे आहे ई रेस टू एक्स स्क्वेअर, म्हणजेच हे ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x. हेच त्याचं फायनल आन्सर, फक्त व्यवस्थित मांडून घेतोय त्याला. हे याचं फायनल आन्सर. कंप्लीट करा. बघा कशा पद्धतीने y इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस 5 रेस टू एक्स. मग 1 अपॉन कॉस आहे हे, यालाच तुम्ही सेक लिहू शकताय. 1 अपॉन कॉस थीटा इट इज इक्वल टू सेक थीटा. आता हे लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन कसं आहे बघा, इथं कोसेक इनवर्स आहे, इथं सेक आहे. असं जर अपोजिट ट्रिग्नोमेट्रिक रेशोज येत असते, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला असं पण येईल कुठेतरी, साइन इनवर्स कॉस एक्स असं येऊ शकते, कॉस इनवर्स साइन एक्स असं पण येऊ शकते. आताच काय आलेलं आहे बघा, कोसेक इनवर्स सेक एक्स, याच्या बरोबर उलट सेक इनवर्स कोसेक एक्स. त्याच्यात पुढचं आणखीन एक घेऊया आपण, टॅन इनवर्स कॉट एक्स आणि कॉट इनवर्स टॅन एक्स. या सगळ्या प्रकारामध्ये एकाच प्रकारचे ऍडजस्टमेंट करायचे आहे. आता इथं बघा, इथं मांडतोय मी जे आत्ताच आपलं एक्झाम्पल आहे ते, हे कोसेक इनवर्स तसंच ठेवायचं आणि ही जी पुढची टर्म आहे ती त्याच फॉर्मॅटमध्ये लिहायची, कोसेक, आणि इथं लिहायचं π/2 मायनस एक्स लिहायचं. इथं जर लिहायचं असेल तर कसं लिहायचं बघा, सेक इनवर्स, हे कोसेक आहे, याला लिहायचं सेक π/2 मायनस एक्स. सगळीकडं π/2 मायनस एक्सच लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला π/2 येतं त्या वेळेला हे फंक्शन बदलतं, सेकचं होतं कोसेक, इथं कोसेक आहे, कोसेकचं होतं सेक. आता इथं टॅन इनवर्स कॉट एक्स आहे, ह्याला असं मांडायचं, टॅन इनवर्स ऑफ कॉटच्या ठिकाणी लिहायचं टॅन π/2 मायनस एक्स. सर्व ठिकाणी हाच फॉर्मॅट वापरायचा आहे आणि हे इम्पॉर्टंट आहे. या प्रकारचं एक्झाम्पल परीक्षेमध्ये येतं, हे सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला विचारून झालेलं आहे. मग इथं तुम्हाला काय करावं लागेल बघा, इथं हे कोसेक इनवर्स आहे आणि हे बरोबर त्याचं अपोजिट आहे, मग इथं पण लिहायचं कोसेक. फक्त पुढं हा जो अँगल आहे तो फक्त π/2 मायनस थीटा असा मांडायचा, हे असं आहे. आता आपला फॉर्म्युला कसा आहे, कोसेक इनवर्स आणि पुढे जर कोसेक असेल तर हे सगळंच काढून टाकायचं आणि काय लिहायचं, फक्त π/2 मायनस 5 रेस टू एक्स. इथं आपण कुठला फॉर्म्युला वापरला बघा, कोसेक इनवर्स कोसेक एक्स इज इक्वल टू एक्स, हा फॉर्म्युला इथं वापरला. आमचा एक्स जो आहे तो अँगल एवढा मोठा आहे, तो इथं घेतला, हे तुमचं वाय आलं. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू π/2 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार,
मायनस तसंच ठेवा. 5 ची डेरिव्हेटिव्ह 5 इंटू लॉग 5 हे याचं फायनल आन्सर लिहून ठेवा. तर याच्यातलं पुढचं उदाहरण आहे y इक्वल टू cos इनवर्स ऑफ वन प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय 2 या पद्धतीनं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 1 प्लस कॉस 2 थीटा हा फॉर्म्युला माहित पाहिजे. 1 प्लस कॉस 2 थीटा हा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थीटा. याच्यामध्ये लक्षात घ्या, इथं 2 थीटा असेल तर इथं थीटा होते म्हणजे अँगल हाफ होतो. त्या पद्धतीनं हे 1 प्लस कॉस एक्स असेल तर त्याचं काय होणार 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 येणार. मग ही व्हॅल्यू इथं अंशात वापरायची. म्हणजे हे काय होणार बघा, y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट मध्ये अंशात येणार 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 डिव्हायडेड बाय मध्ये येणार 2. मग याच्यामध्ये हे 2 कॅन्सल होईल आणि कॉस इनवर्स आणि रूट मध्ये कॉस स्क्वेअर आहे त्यामुळे रूट आणि कॉस स्क्वेअर निघून जाईल. इथं फक्त एवढं शिल्लक राहील. परत एकदा आलं बघा, इथं कॉस इनवर्स आणि कॉस हे दोन्ही पण काढून टाका. इथं येणार एक्स अपॉन 2 आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. इकडे घेतोय मी डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx equal to याच्यातलं 1 upon 2 कॉन्स्टंट तसंच ठेवा. x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 त्यामुळे हे याचं फायनल आन्सर. बघा आता काय सांगितलंय, y इक्वल टू cos इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस cos x स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2. आता इथं तुम्हाला फॉर्म्युला लागेल 1 मायनस cos 2 थीटा दॅट इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. हे फॉर्म्युले तेवढे पाठ करावं. तुम्हाला भरपूर वेळा मी सांगितलंय फॉर्म्युले पाठ पाहिजे. फॉर्म्युले पाठ असतील तर जमेल सगळं. इथं 2 थीटा असेल तर अँगल इथं त्याचा हाफ होतो. तसं इथं काय होईल बघा, y इक्वल टू cos इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर आहे. मग 2 थीटा असेल तर अँगल थीटा होतो. मग अँगल आहे एक्स स्क्वेअर, मग त्याचा हाफ करावा लागेल. 2 साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 घ्यावं लागेल डिव्हायडेड बाय 2 आहेच इथे. मग हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल आणि साइन स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आहे त्यामुळे हे काय होणार कॉस इनवर्स ऑफ स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काढून टाका. इथे येणार साइन एक्स अपॉन 2 येणार. बघा कशा पद्धतीने येते. आता इथं परत एकदा आलं बघा,
कॉस इनव्हर्सच्या पुढे आलं साइन. मग मी मगाशी सांगितलंय ऍडजस्टमेंट काय करायची, π/2 मायनस थिटा ही ऍडजस्टमेंट तिथं करायची. म्हणजे y इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ साइन स्क्वेअर त्याचं झालं, पण एक्सचा स्क्वेअर आहे तो तसाच राहणार, ते राहिलं असतं बघायचं. कॉस इनव्हर्स ऑफ कॉस π/2 मायनस थिटा, थिटा एवढा आहे. हे लक्षातच ठेवा, हे दोन्ही अपोजिट आले की π/2 मायनस थिटा अशी ऍडजस्टमेंट करावीच लागते. तर इथं काय होते बघा, हे कॉस इनव्हर्स आणि कॉस काढून टाक, काय शिल्लक राहणार, π/2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 हे असं शिल्लक राहील. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येणार डेरिव्हेटिव्ह त्याची, मग dy अपॉन dx दिस इज इक्वल टू, हे π/2 कॉन्स्टंट त्याची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ह्याच्यातलं 1/2 कॉन्स्टंट त्याला तसंच ठेवतो, एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2x, इथलं 2 आणि हे 2 कॅन्सल होईल, याचं फायनल आन्सर येणार -x. काय केले बघा आता पुढच्या उदाहरणामध्ये, y इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 1 मायनस tan x अपॉन 2 डिवाइडेड बाय 1 प्लस tan x अपॉन 2. इम्पॉर्टंट टाईप करून ठेवा, या प्रकारचं येणार कुठं ना कुठं तरी. तर इथं बघा tan इनव्हर्स, हे जे पहिलं 1 आहे त्याला लिहितोय tan π/4 मायनस हे पुढचं tan x अपॉन 2 तसंच ठेवतोय, डिव्हायडेड बाय मध्ये हे 1 ऍज इट इज प्लस ह्याच्या प्रोडक्ट मध्ये मी 1 कन्सिडर करतोय, आणि 1 म्हणजेच काय असते, tan π/4. मग मी इथं असं मांडतोय, त्या 1 साठी लिहितोय पहिल्यांदा tan π/4 आणि ही टर्म आहे tan x अपॉन 2. हे असं का मांडायचं, कारण आमच्याकडं tan चा एक फॉर्म्युला आहे, tan a मायनस b जर तुम्ही घेतलं तर हे येतं tan a मायनस tan b डिवाइडेड बाय 1 प्लस tan a इंटू tan b हे असेल. मग सेम ही उजवी बाजू हिथं आहे का नाही बघून घ्या, म्हणजेच a इक्वल टू π/4 घ्यायचं आणि b इक्वल टू x अपॉन 2 घ्यायचं. म्हणजेच मग हे इक्वेशन असं चेंज होईल, tan इनव्हर्स ऑफ tan π/4 मायनस x अपॉन 2 हे असेल. आता याच्यामध्ये परत tan इनव्हर्स आणि tan आलं, हे काढून टाका, आणि काय येणार याचं, π/4 मायनस x अपॉन 2 हे असं सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे, त्याला इकडे लिहून घेतो, एकच मिनिट फक्त. हे असं आलेलं आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx equal to π/4 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1/2, हे कॉन्स्टंट आहे ते काढून घेतलं बाजूला, x ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार,
म्हणजेच याचं फायनल आन्सर आहे -1/, y इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ 1/4 cos क्यूब 2x मायनस 3 cos 2x हे एक्झाम्पल दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला, साधारण हा फॉर्मॅट आहे तुझा. फॉर्म्युला कॉस 3 थिटाचा माहित पाहिजे. कॉस 3 थिटा इज इक्वल टू 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा असा फॉर्म्युला आहे. मग इथं लक्षात घ्या, इथं 3 थिटा असेल तर इकडं थिटा आहे. मग आता तुम्हाला दिलेली जी टर्म आहे ती मी मांडतो इथं. 4 cos क्यूब थिटाच्या ठिकाणी 2x आहे मायनस 3 cos 2x. बरोबर करेक्ट हे दिलेल्या पद्धतीनं आहे की नाही बघून घ्या. म्हणजे थिटाची व्हॅल्यू 2x आहे आणि ही उजवी बाजू त्यांनी दिली. मग आपल्याला डावी बाजू फक्त लिहायची आहे. मग हे कसं येणार, कॉस 3 इंटू 2x येणार. थिटाची व्हॅल्यू 2x आहे. म्हणजेच याच्यासाठी, या पूर्ण टर्मसाठी तुम्ही काय लिहू शकताय, 2 इंटू 3 म्हणजे हे येणार कॉस 6x येणार. मग हा बदल मी या एक्झाम्पल मध्ये वरती करून घेतोय. y इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1/cos 6x हे असं करून घेतोय. आता 1/cos म्हणजेच काय येणार, ते sec x येणार. therefore y इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ sec 6x. इथं परत एकदा अपोजिट आलं बघ, कोसेक इनव्हर्सच्या पुढं सेक आले. मग मी काय सांगितलं होतं तुम्हाला परवा, y इक्वल टू कोसेक इनव्हर्स. हे जर अपोजिट आलं तर हिथं जी टर्म आहे तीच टर्म पुढं मांडायची आणि काय लिहायचं पुढं, π/2 मायनस थिटा लिहायचं. कारण ह्याचं काय होतं, कोसेक π/2 मायनस थिटा म्हणजे सेक थिटा आहे. डिव्हायडेड बाय 2 असेल तर हे फंक्शन बदलायचं, कोसेकचं सेक करायचं आणि हे π/2 मायनस काढून ठेवायचं आणि थिटा घ्यायचं. याचा पाहिजे असला तर मी इथं फॉर्म्युला पण लिहून ठेवतोय. कोसेक π/2 मायनस थिटा दिस इज इक्वल टू सेक थिटा. त्या पद्धतीने हे केलेलं आहे. पण याच्यामुळे झालं काय, आता हिथं कोसेक इनव्हर्स आहे, हिथं कोसेक आहे, त्यामुळे हे दोन्ही पण काढून टाकायचं आणि y इक्वल टू π/2 मायनस 6x हे असं येणार. याचाही फॉर्म्युला लिहून ठेवतो इथं, कोसेक इनव्हर्स ऑफ कोसेक x इज इक्वल टू x. हा टाईप लक्षात ठेवा बरं का, π/2 मायनस थिटाचा जो टाईप आहे तो टाईप लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे ते. आता फक्त याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, आता काही विशेष राहिलेलं नाहीये जास्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx इक्वल टू π/2 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. त्यामुळे हे किती होणार, आणि -6 कॉन्स्टंट ते तसंच ठेवा, x ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. हे त्याचं फायनल आन्सर. कंप्लीट करा त्याला.
tan inverse of वन प्लस cos x upon 3 divided by sin x upon 3. आता याच्यामध्ये काय करायचंय, याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागणार आहे, तो आहे 1 प्लस कॉस 2 थिटा साठी. 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा. हिथं काय बघा बरं, मग 1 प्लस कॉस एक्स अपॉन 3. मग इथं जर 2 थिटा असेल तर इथं थिटा होते, म्हणजे अँगल हाफ करावा लागेल. इथे येणार 2 कॉस स्क्वेअर, याचा हाफ केला की डिव्हायडेड बाय मध्ये एक्स्ट्राचं 2 घ्यायचं, 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 6 येते. आणि ही जी साईनची जी टर्म आहे छेदामध्ये, तिथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. तसं हिथं साइन एक्स अपॉन 3 जर घेतलं तर अँगल हाफ करून घ्यावा लागेल. इथं 2 थिटा आहे तर इकडे थिटा आहे, त्यामुळे इथं काय येणार 2 साइन एक्स अपॉन 6 इंटू कॉस एक्स अपॉन 6 असं येणार. आता ही जी टर्म आहे टॅन इनव्हर्सच्या पुढं, तेवढीच बाजूला लिहून घेतोय मी. पहिल्यांदा त्याच्यात सिम्प्लिफिकेशन करून घेऊ आणि मग नंतर आपण डेरिव्हेटिव्हचं बघूया. हे अंशात आहे आणि छेदामध्ये आहे साइन एक्स अपॉन 3. याच्यामध्ये आपण ज्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत त्या वापरूया. 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 6 डिव्हायडेड बाय मध्ये 2 साइन एक्स अपॉन 6 इंटू कॉस एक्स अपॉन 6. आता इथं काय होणार बघा, हे 2 कॅन्सल होईल, याच्यातली एक कॉसची टर्म पूर्ण कॅन्सल होईल, म्हणजे शिल्लक काय राहते बघा, कॉस एक राहणार आणि साइन एक शिल्लक राहणार. मग कॉस डिव्हायडेड बाय साइन म्हणजे हे येणार कॉट एक्स अपॉन 6 येणार. मग ही व्हॅल्यू मला इथं वापरावी लागेल. म्हणजे मग हे दिलेलं इक्वेशन कसं होईल बघा आता, y इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, याचं सिम्प्लिफिकेशन केलंय आपण, कॉट एक्स अपॉन 6. बघा लक्षात येते का, परत एकदा इथं अपोजिट कंडिशन आले बघा, टॅन इनव्हर्स आणि कॉट अशा पद्धतीनं आलेलं आहे. मग ह्याला मी सांगितलंय तुम्हाला काय करायचं ते. हे टॅन इनव्हर्स बाहेरचं तसंच ठेवा. कॉट साठी काय लिहायचं आता, टॅन पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 6 येणार. याचाही फॉर्म्युला पुढे लिहून ठेवतोय मी, टॅन पाय बाय 2 मायनस थिटा दिस इज इक्वल टू कॉट थिटा. हा फॉर्म्युला मी इथं वापरलेला आहे. मग आता इथं टॅन इनव्हर्स आलं, हे टॅन आलं, काढून टाका दोन्ही पण, म्हणजे सिम्प्लिफिकेशन काय येणार, y इक्वल टू टॅन इनव्हर्स टॅन निघून गेले इथलं, ते येणार पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 6 येणार. आता याची फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डेरिव्हेटिव्ह साठी डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx इक्वल टू पाय बाय 2 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार, मायनस 1 अपॉन 6 तसंच ठेवतोय, x ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल,
y equal to cot inverse of sin 3x divided by 1 plus cos 3x. आता याच्यामध्ये परत एकदा तेच फॉर्म्युले जे आपण थोड्या वेळापूर्वी वापरलेले होते तेच फॉर्म्युले वापरायचे. पहिला फॉर्म्युला मला वापरायचा आहे sin 2 थिटाचा. sin 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 sin थिटा इंटू कॉस थिटा. हिता आहे sin 3x. मग जरा विचार करा 2 थिटाचं हित झालेलं आहे थिटा म्हणजे अँगल हाफ करायचा आहे. मग इथं काय होणार अँगल 3x आहे मग त्याचा हाफ किती होणार 3x अपॉन 2 इंटू कॉस 3x अपॉन 2 हे अंशात वापरणार. त्याच्यानंतरचा फॉर्म्युला मला पाहिजे आहे 1 प्लस कॉस 2 थिटा दिस इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. इथं पण 2 थिटाचा थिटा होतो तसं इथं 1 प्लस कॉस 3x जर तुम्ही घेतलं तर हे काय होणार 2 कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2. मग या दोन्ही व्हॅल्यूज इथं वापरून घेऊया आणि त्यांनी जी टर्म दिली ती तेवढी पहिल्यांदा सेपरेट सोडवून घेऊया आपण. हे साइन 3x डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस कॉस 3x दिस इज इक्वल टू साइन 3x च्या ठिकाणी हे एवढं सगळं लिहायचं आहे. या पद्धतीने येणार. याला डिवायडेड बाय ही व्हॅल्यू लिहायची आहे 2 cos स्क्वेअर 3x अपॉन 2. आता याच्यातलं कॅन्सल काय काय होणार बघा हे 2 ला 2 कॅन्सल होईल. त्यानंतर कॉसची एक टर्म कॅन्सल होईल. मग शिल्लक काय राहणार साइन डिव्हायडेड बाय कॉस म्हणजेच इथे येणार tan 3x अपॉन 2 येणार. ही व्हॅल्यू इथं वापरायची या ठिकाणी. म्हणजे मग हे दिलेलं इक्वेशन y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ tan 3x अपॉन 2 हे असं येणार. परत एकदा हे अपोजिट आलं. किती वेळा येते अपोजिट हे तुमचं तुम्हीच बघा आणि मग ते आपल्या कितपत लक्षात आलं पाहिजे याचा विचार करून घ्या. हे कॉट इनवर्स तसंच ठेवतोय. ह्या टॅनच्या ठिकाणी लिहिणार कॉट. पुढे अँगल काय लिहायचं सांगितलेलं आहे π/2 मायनस 3x अपॉन 2 येणार. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन काय होणार हे कॉट इनवर्स आणि कॉट काढून टाका. हे येणार π/2 मायनस 3x अपॉन 2. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx this is equal to π/2 कॉन्स्टंट त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. त्यानंतर -3/2 कॉन्स्टंट त्याला तसंच ठेवा. x ची डेरिव्हेटिव्ह 1 हे त्याचं फायनल आन्सर. कंप्लीट करा. बघा स्टार्ट करूया. काल आपला हा प्रॉब्लेम कंप्लीट केलाय आपण. हा झालेला आहे. त्याच्या पुढचा घ्यायचा आहे आता. y इक्वल टू tan इनवर्स ऑफ
कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. हे आपल्याला कन्सिडर करायचंय. मग आता याच्यामधलं टॅन इनव्हर्सच्या पुढे जे दिलंय त्याला सिम्प्लिफाय करून घेऊया पहिल्यांदा आपण. बघा त्याचं सिम्प्लिफिकेशन कसं होतंय ते. कोसेक एक्स प्लस कॉट एक्स दिस इज इक्वल टू कोसेक म्हणजेच 1/sin एक्स, कॉट एक्स म्हणजे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. याचं सिम्प्लिफिकेशन, दोघांचा छेद समान आहे, छेदामध्ये साइन एक्स येईल, अंशामध्ये 1 प्लस कॉस एक्स. आता याचं सिम्प्लिफिकेशन करायचंय. 1 प्लस कॉस 2 थीटा. आता फॉर्म्युले पाठ पाहिजेत. फॉर्म्युले सगळे लिहून दिलेले आहेत, ते बरोबर ठेवत चला. 1 प्लस कॉस 2 थीटा म्हणजेच 2 कॉस स्क्वेअर थीटा. तसं इथं 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 येणार. डिव्हायडेड बाय मध्ये साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा हे असेल. याच्यातलं 2 ला 2 कॅन्सल होईल, एक कॉस कॅन्सल होईल आणि कॉस डिवायडेड बाय साइन शिल्लक राहील. म्हणजेच कॉस अपॉन साइन म्हणजे ते येणार कॉट एक्स अपॉन 2. तर याचं सिम्प्लिफिकेशन एवढं सगळं येते. आता ही व्हॅल्यू याच्यासाठी याच्यामध्ये वापरूया. Therefore, y इक्वल टू आपलं एक्झाम्पल बघा बरं कशा पद्धतीने होतं. टॅन इनव्हर्स ऑफ, ती टर्म घेतोय पूर्ण परत एकदा लिहून, कोसेक एक्स प्लस कॉट एक्स असं एक्झाम्पल होतं. आता याचं सिम्प्लिफिकेशन करून आपण ही व्हॅल्यू काढलेली आहे. टॅन इनव्हर्स ऑफ कॉट एक्स अपॉन 2 येईल. मग मी सांगितले टॅन इनव्हर्स कॉट असं अपोजिट आलं, हे लिहायचं आहे टॅन इनव्हर्स ऑफ टॅन पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 2. मग हे टॅन इनव्हर्स आणि हे टॅन काढून टाक, म्हणजे इथं काय ते पाय बाय 2 मायनस एक्स अपॉन 2 येते. आता याची फक्त डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू पाय बाय 2 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0, याच्यातलं -1/2 पुढे घेतोय आणि x ची डेरिव्हेटिव्ह 1. हे त्याचं फायनल आन्सर. आता याच्यामध्ये हे जी टर्म दिलेली आहे त्याचं सिम्प्लिफिकेशन जरा व्यवस्थित करून घेऊया. काय टर्म दिलेली आहे बघा तुम्ही. 1 प्लस साइन 4x अपॉन 3. काल आपण या प्रकारचं एक एक्झाम्पल घेतलंय बघा. 1 साठी आपण कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर लिहिलं होतं आणि या साइन साठी साइन 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला होता. मी काय करतोय पहिल्यांदा इथं साइन 2 थीटाचा फॉर्म्युला वापरून घेतोय. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला येतो 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. म्हणजे हा जो अँगल दिलाय तो हाफ करायचा. मग याला जर मी 2 न डिवाइड केलं तर 2x अपॉन 3 येणार. म्हणजे 2 साइन 2x अपॉन 3 इंटू कॉस 2x अपॉन 3. हे याच्यासाठी झालं, इथं लिहिलं ते.
आता हिथं जो अँगल दिलेला आहे तोच अँगल वापरून कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर लिहायचा. म्हणजे हे असेल कॉस स्क्वेअर 2x/3 प्लस साइन स्क्वेअर 2x/3. म्हणजेच हे काय तयार झालं बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab असं तयार झालं. म्हणजेच हे आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे असेल. आता परत काय करायचं आहे, ही टर्म स्क्वेअर रूटच्या आतमध्ये पाहिजे. मग स्क्वेअर रूट साठी मी जरा तयारी करतोय. एक तयार केलं. स्क्वेअर रूट मध्ये हे घ्यायचंय मला 1 प्लस साइन 4x/3. दिस इज इक्वल टू, याच्या ठिकाणी हे वापरायचं आहे. तुम्ही पण सोडवायला घ्या. हे मांडलं इथं. मग स्क्वेअर रूटच्या आत परत स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं काय होईल, हे स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर दोन्ही पण निघून जाईल. हे असं येईल. मग याच पद्धतीनं अजून एक टर्म आहे इथं, √1 मायनस साइन 4x/3. बघूया आता आपण ह्याच्यामध्ये कितपत बसते हे बघितलं पाहिजे मला. झालं, सगळंच्या सगळं सिलेक्ट तरी झालंय. खाली कॉपी करून घेतला. तर याच्यात फक्त किरकोळ मी चेंजेस करून घेतो. काय पाहिजे मला इथं, इथं मायनस पाहिजे, त्यामुळे इथं पण मायनस येईल, त्यामुळे इथं पण मायनस येईल. हे मायनस, हे मायनस येणार आणि हे मायनस येणार. बघा कशा पद्धतीनं तयार झाल्या टर्म लगेच. आता काय आहे, या दोन रूटची अंशात बेरीज आहे आणि याच दोन रूट्सची छेदामध्ये वजाबाकी. मग ह्या त्यांच्या व्हॅल्यूज तयार आहेत माझ्याकडं. या व्हॅल्यूज मी इथं अंशामध्ये, आता अंशामध्ये आणि छेदामध्ये वापरून घेणार आहे. पहिल्यांदा हे कम्प्लीट करा तुम्ही. एवढं बरंच मोठं उदाहरण आहे अजून. तर ह्या ज्या व्हॅल्यूज इथं मला मिळालेल्या आहेत त्या व्हॅल्यूज मी इथं अंशात आणि छेदामध्ये वापरून घेतलेल्या आहेत. फक्त याच्यामध्ये अजून एक चेंज करायचा आहे आपल्याला, तो बघूया. इथं मध्ये मायनस साइन आहे, हे मायनस घ्यायचं आहे, त्यामुळं इथं पुढं ब्रॅकेट पाहिजे. करून घ्या एवढं. हे तुम्हाला लिहायला थोडासा वेळ लागेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया. बघा काय होते, इथं प्लस साइन आणि हे मायनस साइन हे कॅन्सल होईल. इथं कॉस 2x/3 आणि हे मायनस पुढे गेलं की ही टर्म कॅन्सल होईल. पण ही टर्म साइन मायनस मायनस प्लस साइन होणार, त्यामुळे ते 2 टाइम्स होईल. आणि इथं कॉस प्लस कॉस ते पण 2 टाइम्स होईल. म्हणजे आता जरा सिम्प्लिफिकेशन बऱ्यापैकी होईल त्याचं. y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉस प्लस कॉस अंशात येणार 2 कॉस 2x/3 डिव्हायडेड बाय मध्ये
2 साइन 2x अपॉन 3 येणार. मग याच्यामध्ये परत काय होईल, हे 2 ला 2 कॅन्सल होईल. कॉस अपॉन साइन म्हणजे ते काय होणार, y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट 2x अपॉन 3 येणार. मग इथं कॉट इनवर्स आहे, समोर कॉट आहे, दोन्ही पण काढून टाका. फॉर्म्युले आहेत आपल्याकडे त्या पद्धतीची, हे असं येईल. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इज इक्वल टू हे 2 अपॉन 3 कॉन्स्टंट तसंच राहील आणि x ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. हे त्याचं फायनल आन्सर. इम्पॉर्टंट टाईप मार्क करून ठेवा त्याला. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण आता. y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 sin x प्लस 5 cos x डिवाइडेड बाय रूट 41 असं दिलेलं एक्झाम्पल त्याने. मग आता ह्या साइन इनवर्सच्या पुढे जे काही दिलेलं आहे ते मी सेपरेट मांडून घेतो इथं. फोर साइन एक्स प्लस 5 cos x डिवाइडेड बाय रूट 41. याला सिम्प्लिफाय करायचं आहे. रूट 41 न सेपरेट डिवाइड करतोय, न्यूमरिकल पार्ट एकत्र घेतोय. 4 अपॉन रूट 41 इंटू साइन एक्स प्लस 5 डिवाइडेड बाय रूट 41 इंटू कॉस एक्स या पद्धतीने घेतलेलं आहे. आता हिथं कोण आहे याच्याकडे जरा लक्ष ठेवायचं. हे आहे साइन इनवर्स. मग याच्या पुढं मला साइनचाच फॉर्म्युला आला पाहिजे. मग इथं मध्ये प्लस आहे, तर मध्ये प्लस असलेला आणि साइनचा फॉर्म्युला जे तुम्हाला हे घ्यावं लागेल, साइन ए प्लस बी. हे सुद्धा फॉर्म्युले सगळे पाठ पाहिजेत. याचा फॉर्म्युला येतो साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तुम्ही जर हे काळजीपूर्वक बघितलं तर इथं साइन एक्स आहे, इथं साइन. याचा अर्थ ह्या टर्मला मला कॉस म्हटलं पाहिजे. इथं कॉस एक्स आहे, इथं कॉस एक्स आहे. याचा अर्थ या टर्मला मला साइन म्हटलं पाहिजे. म्हणजे एक टर्म कॉस बी तर दुसरी टर्म साइन बी अशी मला याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करावी लागेल. मग ह्या पूर्णपणे 4 अपॉन 41 आणि 5 अपॉन रूट 41 ह्या पूर्णपणे कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. त्यामुळं मला इथं अँगल सुद्धा कॉन्स्टंट कन्सिडर करावं लागेल. समजून घ्या, या प्रकारची 5-6 उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. मग इथं काय करायचं आपण, ऍझ्युम दॅट, बघा ही साइनच्या शेजारची टर्म आहे, ह्याला मी कॉस कन्सिडर करणार आणि अँगल घेणार अल्फा. कॉस अल्फा इक्वल टू 4 अपॉन रूट 41 आणि ही कॉसच्या शेजारची टर्म आहे त्याला मी कन्सिडर करणार साइन अल्फा. साइन अल्फा इक्वल टू 5 अपॉन रूट 41. आता हे नुसतं ऍझ्युम करायचं नाही, तर या दोघांचं रिलेशन सुद्धा प्रूव्ह करून दाखवायचं त्यांना. कसलं रिलेशन बघा, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा. किती आलं पाहिजे हो, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आलं पाहिजे. ते येतं किंवा नाही हे चेक करायचं.
कॉस स्क्वेअर अल्फा सांगितलं, मग ह्याचा स्क्वेअर काय येणार 16/41 प्लस 5/√41 याचा स्क्वेअर काय येणार 25/41. मग दोघांचाही छेद समान, अंशांची डायरेक्ट बेरीज 25 आणि 6 31, 31 आणि 10 41. मग इथे किती येते हे =1 येते. बघा कशा पद्धतीनं करायचं ते, हे सिद्ध करून दाखवायचं बरं का. काय काय शिक्षक ह्याच्यासाठी सुद्धा मार्क कट करतात. मग आता ह्या ज्या मी व्हॅल्यूज काढलेल्या आहेत त्या मी आता ह्याच्यात वापरणार आहे. म्हणजे मग हे काय होते जरा बघा बरं. एवढीच टर्म घेतोय मी इकडं खाली. आणि आता याच्यामध्ये या व्हॅल्यूज मला सबस्टिट्यूट करायचे. बघा बरं 4/√41 त्याला काय लिहायचं आहे कॉस लिहायचं. साइन एक्स पहिल्यांदा लिहितो, साइन एक्स कॉस अल्फा प्लस याला काय लिहायचंय याला साइन लिहायचंय, मग कॉस एक्स पहिल्यांदा घेतोय इंटू याला साइन अल्फा लिहितोय. बघा कळतंय का सबस्टिट्यूशन कुठल्या कुठे घेतल्यात त्या. मग आता बघा बरं हा फॉर्म्युला या पद्धतीनं तयार झालाय. म्हणजेच तुम्ही याला आता काय लिहू शकता, ही बाजू तयार आहे तुमची, ही बाजू लिहायची. म्हणजे इथे येणार साइन एक्स प्लस अल्फा. म्हणजे ही जी पूर्ण टर्म आहे याच्यासाठी तुम्ही एवढं लिहायचं आहे. ही कुठं आहे टर्म, ही टर्म हित आहे बघा साइन इनव्हर्सच्या पुढे आहे. म्हणजे ही व्हॅल्यू याच्यासाठी आलेली ही व्हॅल्यू मी इथं वापरणार. मग हे कसं होईल, ही व्हॅल्यू जर मी इथं वापरली याच्यात तर हे काय होणार साइन इनव्हर्स साइन एक्स प्लस अल्फा वापरतोय. एकच मिनिट फक्त. म्हणजेच हे इक्वेशन असं होईल y = साइन इनव्हर्स साइन एक्स प्लस अल्फा असेल. म्हणजेच काय होणार हे साइन इनव्हर्स आणि साइन हे निघून जाणार =, एक्स प्लस अल्फा एवढंच येणार फक्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx दिस इज इक्वल टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. हे याचं फायनल आन्सर. मग इथं कॉस इनव्हर्स आहे, इथं कॉस आहे, हे काढून टाका आणि हे येणार एक्स प्लस π/6 आणि आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि ही त्याची फायनल स्टेप dy/dx दिस इज इक्वल टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 π/6 कॉन्स्टंट त्याची डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे हा फॉर्म्युला कसा ऍडजस्ट करायचा आहे ते बघा. पहिल्यांदा 2 न सेपरेट डिवाइड केलं ते हे आलं. मला हा फॉर्म्युला पाहिजे, कॉसचाच का फॉर्म्युला पाहिजे कारण इथं कॉस इनव्हर्स आहे म्हणून पुढे कॉस आलं पाहिजे, म्हणून कॉसचा फॉर्म्युला ऍडजस्ट केला. कॉसच्या फॉर्म्युल्यात जर मध्ये मायनस असेल इथं उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला प्लस आलं पाहिजे, म्हणून हा फॉर्म्युला वापरला. मग असे 2 अँगल फाइंड आउट करा असा अँगल फाइंड आउट करा ज्यांच्या या 2 व्हॅल्यूज अशा आहेत. ते आहे 30 साठी, म्हणून ह्या व्हॅल्यूज सिलेक्ट केल्या. त्या व्हॅल्यूज याच्यात वापरा, सिम्प्लिफाय करा, आन्सर येते त्याचं. कंप्लीट करा त्याला.